हे पॅकेज प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असेल. रस्ते वाहून गेले, पूल वाहून गेले, एखादं धरण फुटलं, एखादी शाळा तुटली, एखाद्या शाळेची बिल्डिंग पडली, या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तो निधी असेल. परंतु अजून 2023 पासूनचा अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, वादळ वारं असेल, याचा 13,000 कोटी रुपये सरकारकडे बाकी आहे अजून. आणि आता नव्यानं हे जे 6 लाख हेक्टरच्या वर नुकसान झालं त्याची मदत शेतकऱ्याला आवश्यक आहे. बाकी 31,000चं पॅकेज हे कोणासाठी? मुख्यमंत्र्यांनी जरा डिटेल द्यावं. शेतकऱ्याच्या खात्यात हेक्टरी 50,000 रुपये येणार आहे का ते आम्हाला सांगावं. पीक विम्याचं ट्रिगर रद्द केलं का ते आम्हाला सांगावं. आमचे गुरंढोरं वाहून गेले, घरदारं पडले, ते उभा करून देणार आहे का ते सांगावं. याच मागण्या शेतकऱ्यांच्या. बाकी तुमचं 31,500 कोटीचं जे असेल पॅकेज आज सरकारच्या खिशात खडकू नाही आहे. एकीकडे कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत आणि तुम्ही 31,500 कोटीचं कुठून आणलं तुम्ही? मला वाटतं हे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांनी नुसतं एस्टिमेट बनवलेलं असेल, याच्यातली रक्कम सरकारकडे नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर पण टीका केलेली आहे की त्यांनी फुटकी कवडी दिली नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आल्यावर त्यांनी पैसे दिले. कशाची? कर्जमाफीच्या संदर्भात. कर्जमुक्तीचा निर्णय 2019ला उद्धवजीनं घेतला. 2020च्या मार्च पर्यंत 95% शेतकऱ्यांची कर्जमुक्ती एका थंबवर झालेली आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब एका थंबवर तुमच्या काळाची कर्जमुक्ती झाली होती. त्याला दरवेळेस एक लिस्ट यायची, ग्रीन लिस्ट. 19 ग्रीन लिस्ट आल्या होत्या. आधी सगळे फॅमिली लोकांना दिवसभर बँकेत उभं राहावं लागायचं. उद्धवजींच्या काळात एका थंबवर 2 लाखाची कर्जमुक्ती झाली होती. एकनाथ शिंदे आल्यावर अजून जे 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता जो जाहीर झाला होता उद्धवजींच्या काळात काही शेतकऱ्यांना दिला होता, तो यांनी देणार म्हणून घोषणा केली होती. ते 50,000 रुपये जे नियमित कर्ज फेड करतात ते सुद्धा या एकनाथ शिंदेच्या सरकारने दिलेलं नाही. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीसांना एकनाथ शिंदेचा पुढ काय असेल तर या एकनाथ शिंदेच्या काळातले अजूनही 13,000 कोटी रुपये बाकी शेतकऱ्यांचे.